वैशाली नाईक ही बायकांच्या मनामधलं तर ओळखतेच, शिवाय ती पुरुषांच्या मनामधलं पण ओळखून घेते। आणि ते एवढं स्पष्ट आणि काळजाला भेदणारं होतं की बायकांची नऊवारी साडी, त्यावर रेबन गॉगल आणि थिएटरच्या आसपासच्या परिसरामध्ये अक्षरशः गदारोळ घातला होता। हे बघताना खूप चांगलं वाटत होतं की फक्त महिलाच नाही तर सर्व एज ग्रुप मधली लोक याला सेलिब्रेट करत होती। मी पर्सनली गेले 21 वर्षांपासून सिनेमे बघतोय, पण यासारखा उत्साह याआधी कधीच बघितला नव्हता। ही वाइबच वेगळी होती। माझ्यापासून, माझ्या लोकांपासून ही कधीच वेगळी होणे असं मला वाटत होतं, कारण तुम्हा सर्वांना माहितीये की मराठी इंडस्ट्रीची सध्याची अवस्था काय आहे। पण जेव्हा बाई पण थिएटरमध्ये आला तेव्हा त्याने महाराष्ट्रात इंडियाना जोन्सचे शो तर बंद केलेच, शिवाय मिशन इम्पॉसिबल डेड रेकनिंग, जी टॉम क्रूजच्या एवढ्या सक्सेसफुल फिल्म सिरीजचा भाग आहे, त्याच्या शोज मध्ये लिटरली 70 ते 80% ड्रॉप बघायला मिळाला, कारण की मेजॉरिटी शोज हे बाईपणला देण्यात आले। आणि यावरूनच आपल्याला कळतं की थिएटर ओनर्स, डिस्ट्रीब्युटर हे ज्याला जास्त फुटफॉल त्याला जास्त शोज हे समीकरण फॉलो करतात। आणि तुम्हाला ही गोष्ट ऐकून खूप आनंद होईल की इतिहासामध्ये एक घटना अशी घडून गेली जेव्हा एका मराठी सिनेमासाठी हॉलिवूडचे शोज बंद केले होते। त्याचं नाव होतं जेम्स बॉन्ड, द मॅन विथ द गोल्डन गन, आणि त्याला वरचढ ठरला दादा कोंडके, अशोक सराफ, स्टार पांडव हवालदार। ते मॅजिक रिक्रिएट व्हायला बरीच दशकं गेली, पण मनाला बरं वाटलं की ते एका स्त्रीच्या लिखाणातून झालं। त्यांची तळमळ, त्यांच्या समस्यांना पडद्यावरती जिवंत करण्यामध्ये कलाकारांनी कुठलीही कसर बाकी ठेवली नाही। त्यांना सर्व स्तरावरून अप्रिशिएट करण्यात आलं। यातल्या डायलॉग प्रमाणे सर्वजणी न घेत नग, एकापेक्षा एक। इवन केदार शिंदेचं काम पण खूप कौतुकास्पद आहे। पण वैशाली नाईक, पडद्यामागची खरी नायिका तर ती आहे जिला लोकांच्या मनातलं कळतं, जिने आपल्या समोर एक अशी कथा आणून ठेवली जी वर्षानुवर्ष चालत आली आहे, पण आपलं मन, आपल्या इच्छा मारून जगणाऱ्यांसाठी एक आशेचा किरण देऊन गेली आहे। स्त्रियांच्या मनाची घुसमट, त्यांना होणारा त्रास, समाजाने बांधून दिलेली बंधनं, हे सर्व काही ती शब्दांमध्ये व्यक्त झाली आहे। त्यांना कुठल्या ना कुठल्या समस्यांना तोंड तर द्यावंच लागतं। त्यांचं दुःख ही फक्त महिला समजू शकते, आणि यामुळेच फिमेल रायटरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने स्टोरी लोकांच्या समोर यावी ही या कथेची डिमांड होती। वैशाली नाईक बद्दल बोलायचं झालं तर ती गेल्या 10 वर्षांपासून लिखाण करतेय। पॉप्युलर शो बॅरिस्टर बाबू, दिनों की बात है, शुभारंभ अशा सिरियलचं रायटिंग तर केलंयच, शिवाय ती इंडिपेंडेंट फिल्म मेकर सुद्धा आहे। तिची 7 स्टार डायनासोर नावाने गेल्या वर्षी 20 मिनिटांची शॉर्ट फिल्म आली आहे, जिला ब्रुकली, मँचेस्टर, न्यूयॉर्क, इंडिया अशा वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आलं। तसंच लॉस एंजेलिसमध्ये इंडियन फिल्म फेस्टिवल होत असतो, तिथे ऑडियन्स चॉईस अवॉर्ड फॉर बेस्ट शॉर्ट फिल्म ती जिंकली आहे। 6 बहिणींची गोष्ट पडद्यावरती यशस्वी होईल की नाही याबद्दल बऱ्याच जणांना शंका होती, असं केदार शिंदेंनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय। पण हा सिनेमा फक्त एक काल्पनिक गोष्ट नाहीये। बाईपणची गोष्ट वैशाली नाईकने 2018 मध्ये लिहिली। वैशालीच्या आई जॉब करायच्या आणि त्या रिटायर झाल्याच्या नंतर ही कथा लिहिण्यात आली। आईला 5 बहिणी आहेत, त्यावरून ही कथा सुचल्याचं तिने सांगितलं। वैशाली लहानपणापासून या 6 बहिणींचे किस्से ऐकत लहानाची मोठी झाली आहे। तिच्या आई बेसिकली गिरगावच्या, त्यामुळे मराठी कल्चर, फेस्टिवल याबद्दल तिला बऱ्यापैकी माहिती होती, आणि यामुळेच सिनेमातील एकही फ्रेम आपल्याला रटाळ वाटत नाही। हे तिच्या चाइल्डहुड मेमरीचं कंपायलेशन आहे, जे तिने खूप प्रामाणिकपणे लिहिलंय, आणि तेवढंच प्रामाणिकपणे केदार शिंदेंनी ते पडद्यावर दाखवलंय। तर नक्कीच पहिला सिनेमा आणि एवढं मोठं यश म्हणणं चुकीचं ठरेल, ज्यामागे संघर्ष होता, मेहनत होती, आणि एका आधुनिक काळातील स्त्रीचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन होता, जिने मराठी सिनेमाला एक नवीन आशेचा किरण दाखवला। बाकी याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। भेटूया आपण लवकरच। जय हिंद, वंदे मातरम।